हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण मस्त मोकळे पण एकदम मऊसूद होणारे पोहे कसे बनवायचे हे बघणार आहोत। रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी पाहता क्षणी खावीसे वाटतील असे हे पोहे करायला अगदी 5 मिनिटे लागतात, पण टेस्टला अप्रतिम लागतात। आपण नेहमी जरी हे पोहे बनवत असलो तरी तुम्ही या पद्धतीने पोहे बनवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना फार आवडेल। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राइब करा। मी इथे एका भांड्यामध्ये 2 वाटी स्वच्छ निवडलेले पोहे घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून मी हे पोहे धुवून घेणार आहे। आता यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे। पाणी अजिबात ठेवायचं नाही, म्हणजे पोह्याचा लगदा नाही होणार किंवा जास्त मऊ होणार नाहीत पोहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी इथं, आणि 1 चमचा साखर सुद्धा घालायची आहे। साखरेमुळे सुद्धा पोह्यांना खूप छान टेस्ट येते। आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। आता हे सगळं इथेच मिक्स करून घ्यायचं आहे। हळद कमी वाटत असली तरी हे फोडणीमध्ये घालून मिक्स केल्यानंतर याला छान असा कलर येतो, त्याच्यामुळे हळद जास्त नका घालू। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये फोडणीसाठी 2 चमचे तेल घालायचं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत। छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहे मी। शेंगदाणे कच्चे असल्यामुळे मी आधीच शेंगदाणे घालणार आहे। एक अर्धा मिनिट हे शेंगदाणे आपण परतून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये 2 मी मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते, ते सुद्धा घालायचं आहे। हे सुद्धा थोडंसं आपण फ्राय करून घेऊयात। आता याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक कट करून घेतल्या होत्या, त्या सुद्धा घालायच्या आहेत। आणि आता 1 मिनिट मस्त असं परतून घेऊयात हे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा सुद्धा तेलामध्ये उतरेल आणि शेंगदाणे सुद्धा छान भाजतील आणि आपला कांदा सुद्धा छान असा गुलाबी होईल। कांदा छान गुलाबी झालेला आहे। आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आहेत। परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। बाकी कोणताही मसाला इथं घालायचा नाही, आपण हळद पावडर वगैरे आधीच घातलेली आहे। हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण भिजवून ठेवलेले पोहे याच्यामध्ये घालायचं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे 1 मिनिटासाठी आणि मस्त असं याला परतून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा काही घालायची गरज नाहीये इथे। मीठ सुद्धा आधी आपण घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ घालायचं काही गरज नाहीये। बघू शकता छान असा पोह्यांना कलर सुद्धा आलेला आहे आणि एकदम मोकळे मऊ असे आपले पोहे तयार झालेले आहेत। एखादा मिनिट अजून परतून घेऊयात आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपले पोहे खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत। जास्त वेळ परतायचं नाही, 1-2 मिनिटच हे परतून घ्यायचं, नाहीतरी हे पोहे कडक होतात। आता हे काढून घेऊयात। बघू शकता एकदम मोकळे मऊ असे पोहे आपले तयार झालेले आहेत। याच्यामध्ये साखर तुम्ही जरूर घाला, साखरेमुळे पोह्याला खूप छान टेस्ट येते। वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ओलं किसलेलं खोबरं वरून घालायचं आहे। छान लागतं खूप हे। बरेच जण हे पोहे दही आणि पोहे सुद्धा खातात किंवा सांबर पोहे सुद्धा खाल्लं जातं,
किंवा याच पोह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून तसे सुद्धा हे पोहे खायला खूप छान लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय.